भाई गाईज फायनली गुरुदेव आलेले. सिक्युरिटी बघा त्यांची. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्वे. आय होप तुम्ही सर्वे छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस, माझ्या चेहऱ्यावर जो आनंद बघताय ना तुम्ही, तो आनंद सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये झुरखेडा गावामध्ये ना प्रत्येक गावकरी घेत असेल. बिकॉज गाईस, आज आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये झुरखेडा गावामध्ये येणार आहे धीरेंद्र शास्त्रीजी. उद्यापासून त्यांची कथेला सुरुवात होते. हनुमान कथा आहे त्यांची. तर खूप छान वाटतंय की आपल्या खानदेशामध्ये पहिल्यांदा कहाना देशमध्ये पहिल्यांदा धीरेंद्र शास्त्रीजी येता आहे. आता असं झालेलं आहे गाईस की केव्हा त्यांचे दर्शन करू मी. ॲक्च्युली ते आता संभाजीनगरवरून जळगाव जिल्ह्यामध्ये येत आहे. संभाजीनगरला काही काम होतं त्यांचं, मग डायरेक्ट त्यांचा कॉन्वॉय येतो इथे. मी आता डायरेक्ट पाळदीला चाललेला आहे. पाळदीला सुगोकी लॉन आहे ना, तर तिथे मे बी ते येऊ शकता स्टेला किंवा गावामध्ये स्टे करतील. मी जेव्हा कळश यात्राला गेलो होतो ना, तर 2 घरांना सजवलेलं होतं एकदम लाईटिंग वगैरे लावून वगैरे. सो म्हटलं ते घर असू शकतं ते जिथे ते थांबणार आहे. एनिवेज आम्ही पण निघतो आता पाळदीसाठी. तर मित्रांनो, मी फायनली आता पोहोचलेलं आहे कथास्थानी. आणि एवढी सुंदर लाईटिंग लावलेली आहे ना, जे यज्ञ होणार आहे ना, एवढी सुंदर लाईटिंग आहे. हे बघा माझ्यासमोर, एवढं छान वाटतंय ना. आणि आता माझ्यासोबत आलेले पार्थ आलाय माझ्यासोबत आणि मोहित असतोच. आणि हे भैया आलेले माझ्यासोबत. भैया हाय करतो. हॅलो. किती सुंदर केलेलं आहे तिरंगा लाइटिंग. आणि मध्ये आजपासून सुरू झाले ना, आजपासून सुरू झाले. 8 यज्ञ होणार आहे डेली 31 तारखेपर्यंत. आणि आजपासून सुरुवात झालेली आहे. सकाळी बसले असतील सगळे यज्ञाला. आणि माझा सबस्क्रायबर यानेच मला सकाळी व्हिडिओ कॉल केला होता आणि बोलला की दादा बघ म्हणे किती गर्दी आहे. पंडालमध्ये खूप गर्दी झालेली आहे. आता इथून जाऊच आपण तिथे. मी बघते म्हटलं दाखवून दे तुम्हाला लाईटिंग वगैरे किती सुंदर. इथे खूप आहे ना दानपेटी पण आहे. ज्यांना दान करायचं असेल ते ह्या दानपेटीमध्ये दान करू शकता. आणि त्यानंतर इथे ना, अरे काय लागते, राख आहे का रे, पूर्ण राख लागली पायाला पूर्ण. आणि इथे खूप सेवेकरी पण आहे, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सेवेकरी आहे इथे. तर आता आम्ही आलेले भोजनाच्या ठिकाणी, कारण की आम्ही हे मीठ आणलेलं होतं. तर हे मीठ द्यायचं आहे. खूप जड आहे रे यार. चला हे देऊन देऊ आधी. इथे काय इथे देऊन देऊ मीठ. आणि भोजनाचं पण चालू झालेलं आहे. बघू आता आहे ना, जाता जाता इच्छा असेल तर भोजन करू, नाही तर मग आधी ब्लॉग बनवू मग भोजन करू. या 2 मधून काहीतरी आम्ही करू. जेवणाची साईड तर एकदम भारीच करून घेतली यांनी. बघा काल आम्ही होते ना, तर हे पाईप वगैरे आपलं बांबू वगैरे नाही लावलेले होते. आता मस्त एक कंपार्टमेंट बनवलेलं आहे की इथे एक लाईन लावा. आणि असं क्रॉस वगैरे नाही करता येणार. हे छान केलेलं आहे. जय. तुम्हाला खरं सांगू ना गाईस, मागच्या वर्षी आम्ही शिवपुरांमध्ये ना, म्हणजे एवढं पोट भरून खायचं ना. सगळेजण एवढं प्रेमाने ते जेवण बनवतं ना, तर त्यामुळे एवढं पोट भरून जायचं ते जेवण करून. आणि एवढं टेस्टी राहायचं ना. आणि आता परत 1 वर्षानंतर त्याचा स्वाद घ्यायला भेटणार आहे. बघा कुठे टाट. जय सियाराम. जय सियाराम ताई. जय सियाराम. नाही पोळी नको देऊन द्या दादा. जय सियाराम. जय सियाराम. लक्ष द्या. प्रसाद ग्रहण करून घेऊ मस्त. इथलं जेवण करून बघशील, एवढं छान वाटेल ना तुला. खूप मस्त असतं. आम्ही ट्राय केलं. मी तर 3 वेळाच केलेलं आहे. सर्वात आधी आपल्या जळगावला, नंतर चाळीसगाव, मग नंतर सिओरला आणि परत आता जळगावला. जेवण झालेलं आणि खूप छान होतं जेवण. आणि खिचडी एवढी तिखट होती ना, नाकातनं पाणी निघायला लागलं. जय श्रीराम दादा. काय झालं तुम्ही यूट्यूबवर बरोबर ताट वगैरे धुवून घेतो तिथे. आणि इथे तर बघा, जे स्वयंपाकासाठी सेवा द्यायला आलेले ना, ते इथे झोपून गेले सेवा देऊन. आणि हे सर्व स्वयंपाकघर आहे. किती मोठं आहे ना.
किती भांडे इथे जेवण वगैरे बनवण्यासाठी. आता हे ताट इथं धुवून घेऊ. चला मित्रांनो, आता आहे ना मस्त निरमाच्या पाणीमध्ये ताट वगैरे धुतलेले आणि मी जातो आता आधी पाणी बॉटल आणायला, कारण की खूप तिखट लागलेले. आणि तिथे आहे ते रोडावर उभे ते आईस्क्रीमच्या गाड्या वगैरे घेऊन, तर त्यांच्याकडे भेटून जाईल पाणी बॉटल. तर तिथेच जावं लागेल मला. आज तर एवढी कमी गर्दी आहे इथे, पण उद्या ना एवढी जास्त गर्दी असेल ना, कारण की उद्या मेन दिवस आहे. म्हणजे की उद्यापासून कथेला सुरुवात होते. तर हे सर्व काउंटर आहे ना म्हणजे पॅक असतील. जेवण वगैरे करून घे. आम्ही आलेलो आहे पंडालकडे. बघा आज आहे ना सगळं काम झालेलं आहे पंडालचं. जसं की एकदम स्टेज वगैरे एकदम प्रॉपर रेडी आहे. काल मी तुम्हाला दाखवलं, काल फक्त एकच चित्र तिकडे लागलेलं होतं. आज तसे टोटल 7 चित्रे आणि 7 लागलेले. बघा किती मस्त लाइटिंग आहे यार इथे. किती छान वाटतं इथे येऊन. आणि आज रात्रीमध्ये सर्व काम करून टाकतील जेवढेही बाकी असेल, कारण की उद्या दुपारी 2 वाजेपासून कथेला सुरुवात होणार आहे. या साईडला पण जे मंडप वगैरे टाकलेले ना, ते तिथे खाली बघा ते ग्रीन कलरचे मॅट टाकलेले ते टाकून झालेले इथे पण. आणि त्या साईडला पण फक्त मेन पंडालचं बाकी आहे, जे आता टाकता येते. चला जाऊ. हां, लोक तर मध्ये मध्ये गाड्या घेऊन येतात डायरेक्ट पंडालच्या. बघा ना किती छान. पण कोणाकोणाचे काय म्हणणं असतं माहिती का, तिकडून टॉयलेट वगैरे जवळ पडतं म्हणून आम्ही त्या साईडला बसलेले. बघा आता जशीच कथा सुटेल आणि कोणाला प्रेशर वगैरे लागलेलं असेल त्या ठिकाणी तर ते लगेच निघू शकता. आणि मग असं असतं. नाही, मॅट पण टाकतील आता उलट. हे ते मध्ये लावतील असे, आणि मध्ये ही एक अशी लाईन ठेवतील त्यासाठी. आजीन ते एवढा लवकर झोपून पण गेले. बघा ते आजी बघते माझ्याकडे. आजी हां, उद्यापासून बघ कशी बघते आजी. या ठिकाणी जास्त गर्दी आहे. हे पूर्ण रिझर्वेशन झालेलं आहे इथे पण आणि ते त्या साईडला पण. मी काल आला होता ना, काल फक्त ती साईड रिझर्वेशन झाली होती. आज पूर्ण रिझर्व करून घेतलं सगळ्यांनी. म्हणजे कालपासूनच यायला सुरुवात झाली असेल. झालं मग रिझर्व. सर्वात जास्त मजा आहे ना कथा संपल्यानंतर असं लोकांमध्ये बसून गप्पा मारण्यामध्ये येते. म्हणजे खूप काही एक्सपिरियन्स घ्यायला भेटतो, खूप काही शिकायला भेटतं. आणि त्यानंतर मजा पण येते. ते भजन कीर्तन वगैरे सुरू असतं, तर छान वाटतं असं. आणि आता दाखवतो तुम्हाला मी VIP एरिया, की VIP एरिया केवढा मोठा आहे. तर सर्वात आधी हा एक कंपार्टमेंट आहे हे एवढं मोठं. मग परत त्याच्या पुढे एक आहे आणि त्याच्या पुढे एक आहे. म्हणजे टोटल 1 2 3 4 5. आणि मग त्यानंतर जागा रिझर्व झालेल्या आहे. हे सर्व आहे ना VIP आहे. इथे तिथे तिथे तिथे. काय झालं दीदी, का बरं बाहेर जाऊ मी? तुम्ही पण जाताय? आधी तुम्ही निघा मग मी निघतो. अच्छा, तुम्ही बाहेर काढताय का सगळ्यांना? अच्छा. ते ओळखत नाही ना गाईज. सबस्क्रायबर भेटलेला आहे ते मागच्या वर्षीपासून ओळखायला लागला ना शिवमहापुराण कथेपासून. हा का? धन्यवाद. काय नाव तुझं? वैभव सोनार. पाडदीचा आहे. हा, इथेच राहील का मग आता? उद्या पण? मेन स्टेज आहे ना ते इथे. आणि गुरुजी माहिती का, असे ते मेन रोड आहे तिथून असे मटण घेऊन मग ते स्टेजच्या मागे येणार आहे. आणि मग ते इथे येऊन सर्वांना दर्शन देतील. आणि तुम्हाला आता दाखवतो की किती सुंदर ते स्टेज बनवलेलं आहे. आणि त्याच्या मागे जे फोटो वगैरे लावलेले ना, एवढे छान दिसतात ना ते फोटो वगैरे. पण दाखवतो आता तिकडे जाऊन. किती सुंदर ते सजवलेलं आहे. मध्ये जे मी तुम्हाला काल सांगितलं की मध्ये प्रभू श्री हनुमान आहे आणि माता सीता आहे, जे माता सीताला अंगठी देत आहे. बागेश्वर धामचे जे हनुमानजी आहे त्यांचा फोटो आहे. आणि इथे गुरुदेव आहे आणि इथे पण आपले गुरुदेव आहे. त्यानंतर इथे बजरंगबली आहे जे की कथा वाचन करताय. आणि त्यानंतर इथे रामभद्राचार्यजी आहे, ज्यांच्यामुळे आज आपलं अयोध्याला प्रभू श्रीराम यांचं मंदिर आज उभं आहे ना, ते यांच्यामुळेच आहे गाईस, रामभद्राचार्यजी. आणि त्यानंतर पुन्हा इथे धीरेंद्र शास्त्रीजी आहे, गुरुदेव. तर
असे सर्व थीम आहे. किती छान वाटतंय ना ते. हा हा कळताय. निघा बाहेर निघा असं का. मग तुम्ही कसं काय आले. बघितलं का तू. काल भेटली होती गाईज मला. इथेच आहे ना तुमचं रिझर्वेशन. इथेच केलेली ना तुम्ही. चालेल चालेल. हो कोणाला येईन का. तुम्ही पण या गाईज. बघा दीदी जसं म्हणते ना झालं पाहिजे. उद्या कथा ऐकायला सर्वजण आले पाहिजे. बरोबर की नाही. लोकांना थोडंसं काही मध्ये येऊ दिलं. हे तर पूर्ण स्टेज पर्यंत चालले गेले फोटो काढायला. तिकडे त्यांना ते काम करताय तिकडे आणि हे मध्ये चालले गेले तिकडे. इथे स्टेजच्या बॅक साईडला मी आलेले. म्हटलं बघू बॅक साईडने एंट्री कशी आहे त्यांची जाण्यासाठी. अच्छा असं तिथून इथे येतील. गाड्या इथे थांबतील आणि गाड्या इथे थांबल्यानंतर ते इथून मध्ये जातील आणि इथून मध्ये गेल्यानंतर हो किती मस्त एरिया आहे. म्हणजे जागा खूप जास्त आहे. आणि मग ते इथून वरती चढतील. अच्छा इथून चढतील ते वरती बरोबर. आणि इथे त्यांचं मुख्य स्टेज असणार आहे या साईडला. अजून पण काम सुरू आहे सर्वांचं. उद्यापर्यंत टोटली काम होऊन जाईल शांतपणे. आणि तर मित्रांनो आता आम्ही कथा पंडालच्या ठिकाणून आहे ना गावामध्ये आलो होतो. आणि जिथे गुरुजी निवास करणार आहे ना उद्यापासून तर आम्ही तिथे आलो होतो. आता बघा हे जे घर दिसते ना माझ्यासमोर तर गुरुजी इथेच थांबणार आहे. इथेच ते मुक्काम करणार आहे. आणि आता चला आपण पुढून पण बघून घेऊ की कसं आहे म्हणून की किती सुंदर डेकोरेट केलेलं आहे. निवास म्हणजे ते इथे दिवसभर इथे बसणार आहे. जेव्हा कथा असेल तेव्हा ते कथास्थानी जातील आणि तिथे कथा करतील. तिथून आल्यानंतर परत इथे बसतील ते. इथे त्यांचं डेकोरेशन करणार सगळा सोफा वगैरे. त्यानंतर ते झोपायला एका वेगळ्या घरात जातील. म्हणजे वेगळं त्या साईडला एक घर आहे ते तिथे जातील. पण ते बसणार इथेच आहे. आणि इथे पण बैठक होणार आहे. इथे केव्हा बैठक होणार आहे दादा नाही त्यांच्या मर्जीवर. राम वगैरेसाठी ते इथे येतील. मस्त कमान बनवलेली आहे भगवा कलरची आहे. आणि रांगोळी उद्या सकाळी ते इथे येणार आहे. त्यामुळे आतापासून डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. आणि हे बघा हेच ते घर आहे जिथे ते निवास करणार आहे. विश्राम करतील ते त्यांचा. किती छान वाटते ना रात्री गावामध्ये येऊन. एवढी शांतता वाटते ना. पीसफुल असं वाटतं इथेच येऊन बसून राहायचं जायचं नाही इथून. एवढं छान वाटतंय. आणि इथे त्यांचं स्वागत त्या म्हणजे ते येतील आहे ना ते असं बॅक साईडने येतील तसं त्यांचं इथून स्वागत होईल म्हणून ते इथून. आणि तिथून रस्ता बंद आहे. पण कोणती तरी छोटी मुलगीने रांगोळीवर पाय ठेवून दिलेला आहे. जाऊ दे. हे बघा हे ते घर आहे. तर मित्रांनो आता आम्ही तिथे आलेले सुगोकी लॉनला जिथे आता गुरुजी येणार आहे. म्हणजे संभाजीनगरवरून ते निघाले ते डायरेक्ट इथे येणार आहे. सो आम्ही इथे आलेले आता. आणि बघा त्यांच्या स्वागतासाठी किती सुंदर सजवलेलं आहे. म्हणजे त्या गेटने त्यांचं ते ताफा येईल आणि मग नंतर ते इथून एंट्री करतील. थांबेल ना तोपर्यंत. खूप छान वाटतंय. तर मित्रांनो आता आम्ही होते सुगोकी लॉनला. आणि सुगोकी लॉन ज्यांचं आहे ना म्हणजे की जे ओनर आहे सुगोकी लॉनचे ते पण आपल्यासोबत आहे. तर दादा तुम्हाला कसं वाटतं की पूज्य गुरुदेव श्री धीरेंद्र शास्त्री जे अशा ठिकाणी जिथे तुम्ही तुमचं साम्राज्य उभं केलेलं आहे तिथे येत आहे तर तुम्हाला कसं वाटतंय. तुम्ही विचारताय ते विचारताना ऐकताना माझ्या अंगावर काट येत आहे. तो म्हणजे आनंद गगनात मावेन असा आहे. आमचं हे नवीनच बनलेलं वास्तू आहे आणि आमचे सौभाग्य असे का गुरुदेवचे पाय लागत आहे. म्हणजे ज्यांना बघायला दुनिया तर असते त्यांचे साक्षात चरण आमच्या इथं लागत आहे. आणि ते बिलकुल म्हणजे ही वास्तू बनली जशी आम्ही त्यांच्यासाठीच बनवलेली आहे अशा प्रकारची ती आम्हाला भावना येते. आणि बस प्रथमतः गुरुदेवचं आगमन होतं. आणि आज एवढे मोठे गुरुदेव ज्यांना पूर्ण जग मानतं ते आपल्या इथं चालून येत आहेत. आणि ते आम्हाला म्हणजे आम्ही मनात स्वप्नात कुठेही विचार केलेला नव्हता का असं काही आपल्यासोबत घडेल. आणि हे जेव्हा आमच्याकडे आली एन्क्वायरी का बा आपल्याला गुरुदेवाला थांबवायचं तर आम्हाला स्वप्नात वाटत होतं का बा कसे काय आपल्याकडे थांबतील काय होईल. शेवटी आज तो म्हणजे दिवस उजाडला आणि गुरुदेवाचे चरण आमच्या इथे लागत आहे. म्हणजे अत्यंत भावनिक आणि आनंदी क्षण आहे तो. हो. आणि हे तुमच्यासोबत हे तुमचे भाऊबंद आहे का. हे दोन्ही मोठे भाऊ माझे. अच्छा नमस्कार काका. आणि आता
काही क्षणात म्हणजे काही तासातच गुरुदेव इथे येतील. आपण त्यांची वाट बघू आता. तो धन्यवाद दादा तुमच्या पण. धन्यवाद. जय सियाराम. जय श्रीराम. हे तर बघा इथे की किती मस्त रांगोळी वगैरे काढलेली आहे. त्यानंतर जिथून त्यांची एंट्री होणार आहे ना तिथून सगळं फुलांनी सजवलेलं आहे. इथे बघा काय लिहिलेलं आहे, आपका हमारी नगरी में सहर्ष स्वागत है. तर आता आहे ना आम्ही सुगोकी रिसॉर्टमध्ये आणि गाईस बघा असं वाटतं मी बंगलोमध्ये आलेलं आहे. किती सुंदर रिसॉर्ट आहे यांचं. आणि आता ते म्हणे की जा म्हणजे वरती स्विमिंग पूल पण बघून ये. सो आता स्विमिंग पूल आणि टेरेस दाखवतो तुम्हाला. हो पाणी पण आहे स्विमिंग पूलमध्ये. असं वाटतंय ना जर आता गरमीचा सीझन असता कपडे काढून डायरेक्ट पाण्यामध्ये अशी स्विमिंग थोडी. पण सध्या आहे ना थंडी चालू आहे. थंडी चालू असल्यामुळे मला काही इच्छा नाही पाण्यामध्ये जायची. स्विमिंग सोबत तुम्हाला लाईव्ह ऑर्केस्ट्रा सुद्धा भेटेल तिकडे. ऑर्केस्ट्रासाठी जागा आहे. किती छान वाटतंय लाइटिंग वगैरे तर बघा. आणि मस्त बाहेर आहे ना आयराणी गाणे चालू आहे आपले. खोटेनगर युनिव्हर्सिटी वगैरे. तर गाईस आता आम्ही आलेले DJ हॉलमध्ये. जे दादांनी आता वरती सांगितलं ना की खाली DJ हॉल पण आहे. तर आम्ही इथे आलेले आणि वाटत नाही हा DJ हॉल. असं वाटतंय की लाईक आम्ही क्लब वगैरे अशा टाईप ठिकाणी आलेले. तर तुम्हीच बघा केवढा मोठा DJ हॉल आहे. समोर मस्त LED स्क्रीन पण आहे. इथे JBLचे स्पीकर्स वगैरे बघा ना किती मोठा स्पेस आहे इथे. दादा तुम्हाला हे कसं सुचलं की असं अपग्रेड करायचं तुम्हाला? नवीन लोकांनीच म्हणजे सजेशन केलं असं पाहिजे तसं पाहिजे. त्या हिशोबाने आपण अपडेट केलेलं आहे याच्यामध्ये. मी तुम्हाला एक सांगतो दादा, मी आहे ना 1 दिवसासाठी इथे नक्की राहायला येईल. चालेल ना? बिलकुल तुम्ही राहू देतील ना मला? मी स्विमिंग पूल DJ हॉल सगळ्यांचा यूज करेल एकदम. बिलकुल या नक्की गाईस तुम्हाला माहिती का ओनर बोलले की म्हणे जा पूर्ण टूर करून या म्हणे तुम्ही आमच्या रिसॉर्टचा. तर त्यांनी आता आम्हाला इथे पाठवलेलं आहे लग्नाच्या हॉलमध्ये जिथे तुम्ही लग्न करू शकता. व रिसेप्शन तुमची मर्जी, तुम्हाला जे करायचंय करा पण काहीतरी करा इथे. बघा यार किती मोठा हॉल आहे हा. AC पण आहे का? अच्छा हां ते वेंट्स आहे तिथे ACचे. भगवान राम सिंग पाटील गाईस हे काका आहे ना खूप मेहनत करते. आम्हाला पूर्ण टूर देत आहे रिसॉर्टचा. लाईक करा, सांगा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो फायनली तो वेळ आलेला आहे या बागेश्वर धामचे श्री धीरेंद्र शास्त्रीजी आपल्या जळगावमध्ये आलेले. बघा सगळ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरू केलेली आहे. आली गाडी आली. कोई भी महाराज को कोई छूनेगा नहीं. अगर गुरु महाराज को छुआ किसने तो भाई गाईस फायनली गुरुदेव आलेले. सिक्युरिटी बघा त्यांची. जय श्रीराम. जय श्रीराम. जय
फायनली पूज्य गुरुदेवचे दर्शन झालेले आणि लिटरली त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवलेला आहे, आशीर्वाद दिलाय. मला खूप छान वाटतंय की मी इथे थांबला, ती मेहनत रंग लाई. आणि मला असं वाटत होतं, म्हटलं चाललं जाऊ आता, ते काही येणार, केव्हा येतील ते नाही माहिती, पण येणार होते, पण कधी येतील ते नाही माहिती. म्हणून मी जायचा प्लॅन आधी बनवला होता इथे यायच्या आधी, पण म्हटलं इथे आले तर थांबू. इथे आल्यानंतर मला जे ओनर आहे इथले त्यांनी सांगितलं येणार आहे ते, मग भाई मी तर इकडे थांबलाच. आणि बघू शकता तुम्ही फायनली दर्शन झालेले मला त्यांचे. मागे गर्दी बघू शकता तुम्ही गाईस, ते आता वरती विश्राम वगैरे करतील. ज्यांचं लॉन आहे ना, म्हणजे हे रिसॉर्ट आहे, ज्यांचा मी इंटरव्ह्यू घेतला त्यांना एकदा विचारेल मी, लाईक की पूज्य गुरुदेवचे चरण स्पर्श मला करायचे. बघू आता ते काय म्हणतात, कारण की त्यांचं रिसॉर्ट आहे, ते नाहीतर नाही बोलणार. आता त्यांच्यासोबत चांगली ओळख झालेली आहे, तर बघू आता. तर मित्रांनो, फायनली पूज्य गुरुदेवचे दर्शन झालेले आणि खूप छान वाटलं यार. जेव्हा त्यांची एंट्री झाली, जेव्हा त्यांना बघितलं तर खूप छान वाटलं. त्यांनी मला आशीर्वाद पण दिला. त्या पॉईंटला मला खूप भारी वाटलं. म्हणजे ना असं एक ते जेव्हा समोर येतं ना, तर ऑटोमॅटिकली आपण इमोशनल होऊन जाता. तर त्या टाईपचं मला फील झालं होतं. सो खूप छान वाटलं त्यांचं दर्शन करून. तर रात्रीचे 3 वाजता आहे, आम्ही इथे आहे अजूनपर्यंत 2 तास झाले मे बी त्यांना इथे येऊन. आम्ही ह्याच याच्यामध्ये होते की त्यांचं दर्शन होईल, पण आता ते झोपलेले आहे. सो आम्ही पण निघतो आता जळगावसाठी. मला ब्लॉग एडिट करून टाकायचा पण यार यूट्यूबला, तुम्हाला पण दाखवायचं आहे. सो मी हा ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय जय श्री राधे, बाय बाय.